मुंबई महापालिकेच्या पूल विभागानं हाती घेतलेल्या 3 प्रकल्पाच्या खर्चात 6 महिन्यात वाढ झाली आहे। भायखळा ते जे पूल, कुर्ला घाटकोपर, शिव ते पनवेल उड्डाणपूल या 3 उड्डाणपुलाच्या खर्चात वाढ झाली आहे। या प्रकल्पांच्या खर्चात गेल्या 6 महिन्यात एकूण 66% वाढ झाली आहे। या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केल्यानं ही बाब उघड झाली आहे। म्हाडाच्या 118 घरांची आजपासून विक्री सुरू झाली। प्रथम येणाऱ्याच प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत अनामत रकमेसह अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली। तर अनामत रकमेसह अर्ज भरल्यानंतर 48 तासाच्या आत अर्जदारानं घराच्या विक्री किमतीच्या 10% रक्कम भरणं बंधनकारक आहे। अन्यथा घरावरील दावा संपुष्टात येणार असून भरलेली अनामत रक्कम जप्त होणार आहे। भिवंडीच्या मराडेपाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात 5 ते 6 मार्चला तुकाराम महाराज बीजोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। या निमित्तानं होम हवन, भजन, कीर्तन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं। तसंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील उपस्थिती असेल। जास्त वजन असलेल्या आणि लठ्ठ मुलांसाठी भारत जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर आलाय। जागतिक ओबेसिटी ॲटलस 2026च्या अहवालातून ही माहिती समोर आली। अंदाजानुसार 2040 पर्यंत भारतातील 20 दशलक्ष मुलं लठ्ठपणानं जगत असतील आणि 56 दशलक्ष मुलं जास्त वजनानं जगत असतील। एसटी महामंडळ महसूल वाढीसाठी जाहिरातीवर भर देणारे तिकीट विक्री व्यतिरिक्त पर्यायी उत्पन्न स्रोत विकसित केल्यास एसटीला आर्थिक तोट्याचा सामना करावा लागणार नाही। बसस्थानकं, बसच्या आतील तसंच बाहेरील भाग या सर्व ठिकाणी जाहिरातींसाठी मोठी संधी उपलब्ध आहे। केडीएमसीनं डोंबिवली ते ठाणे अशी बस सेवा सुरू केली। रवींद्र चव्हाण आणि नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्या उपस्थितीत बस सेवा सुरू करण्यात आली। नवीन बसमुळे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे। रेल्वेच्या हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोरेगाव लवकरच एसी लोकल सुरू होणार आहे। येत्या काही महिन्यात मध्य रेल्वेला नवीन एसी रेक उपलब्ध होणार असून त्यापैकी एक रेक या मार्गावर चालवण्याचा प्रस्ताव लवकरच वरिष्ठ सादर करणार। मध्य रेल्वेकडून नियमित गाड्यांव्यतिरिक्त होळीसाठी 862 विशेष गाड्यांचं आयोजन करण्यात आलं। महाराष्ट्र राज्यांतर्गत प्रवासासाठी 409 गाड्या सोडण्यात आल्या। 27 फेब्रुवारी ते 2 मार्चपर्यंत 24.18 लाख प्रवाशांनी प्रवास केला। यामध्ये मुंबईहून 7 लाख प्रवाशांचा समावेश आहे। राज्यात 1595 जागांसाठी आरटी प्रक्रिया राबवली जाते। या जागांसाठी ठाणे जिल्ह्यातून आतापर्यंत 13,707 अर्ज प्राप्त झाले। या अर्जांमध्ये ग्रामीण भागातून केवळ 4,408 विद्यार्थ्यांचे अर्ज आरटी प्रवेशासाठी दाखल झाले। कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयाबाहेर डॉक्टर, नर्सिंग स्टाफ आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले। 4 महिन्यांचा पगार थकीत असल्याचा आरोप करत प्रशासनावर संताप व्यक्त केला। जवळपास 300 कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले। मार्च महिन्यात तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। यंदाच्या उन्हाळ्यात मध्य भारतासह राज्यातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे। बदलापूर शहरात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे चाव्याच्या घटनांमध्ये वाढ होते। त्यामुळे कुळगाव बदलापूर नगर परिषदेनं महत्त्वाचा निर्णय घेतला। भटक्या श्वानासाठी सुसज्ज निवारा उभारणं तसंच प्रत्येक प्रभागात स्वतंत्र श्वान खाद्य ठिकाण उभारण्यात येणार आहे। त्यासाठी नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांनी 1.5 कोटींचा प्रस्ताव मंजूर केला। वसई विरार शहर महापालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनी नादुरुस्त झाली। त्यामुळे 100 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा सद्यस्थितीत बंद झाला। परिणामी नागरिकांमध्ये पुढील काही दिवस पाणी टंचाईचा सामना त्यांना करावा लागण्याची शक्यता आहे। धुलीवंदनाच्या उत्सवात मुंबईत ठिकठिकाणी अनेक जण जखमी झालेत। काल 18 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। डोळ्यात रंग गेल्यानं पाण्याच्या फुग्यांचा फटका बसल्यानं तर काहींच्या त्वचेवर पुरळ आल्यानं रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं। मुंबई गोवा महामार्गावर 31 दिवसात 3,100 अपघात झाले। यामध्ये 1,312 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला। तर ओव्हरटेक, मद्यपान, विना हेल्मेट, सीट बेल्टमुळे अपघाताची प्रमुख कारणं असल्याचं समोर आलं।